मी आले आरेवारेच्या इथे. मला प्लॅटफॉर्म शोधण्यासाठी तर हे नाही झालं, त्रास नाही झाला. बट मी तिकीटमधून मी काहीतरी वेगळंच सुरू होते. शेवटी मी TCला विचारलं. अच्छा. सो मी तिकीटमधून काय वेगळाच नंबर सुरू होते. मग मी TCला विचारलं की हे कुठे. ठीक आहे. तर त्यांनी मला हेल्प केली. आता मी शोधते माझी कुठे आहे ते. व्हेरी गुड बेटा. फर्स्ट तर मी माझी बघून घेते कुठे. M1 ओके भेटली. सो दिस इज सो मला फायनली माझी सीट भेटली आहे. आणि आत्ता आपली जर्नी थोड्याच वेळात चालू होईल. 11:30 झालेत. 10 मिनिटांनी ट्रेन चालू होईल मे बी, जर ऑन टाईम चालू झाली तर. हा माझा डब्बा आहे आणि इथेच माझी सीट आहे. नाईस. मी ॲक्च्युली एक मिनिट हा, मला पहिलं पाणी वगैरे घेऊ दे. मी पाणी वगैरे काहीच घेतलं नाही. मी मास्क लावले कारण मला उंदळल्यासारखं होतं तेव्हापासून. तर खाल्लं नाही मी सकाळपासून काय, तर ॲटलिस्ट मी पाण्याची बॉटल सेफर साईड घेऊन ठेवते. भैया पाणी है, थंडा तो नाही किस तरी. स्ट्रगल आहे. फायनली मी आतमध्ये आले आणि ती माझी सीट आहे. बट तिथे आता सध्या बसलेत कोणतरी, म्हणून मी साईडला फर्स्ट टाईमच बोलू शकतो मी असं ट्रॅव्हल करते. बट मजा येणार आहे. सो अच्छा, तर मी कुठे चालले ते सांगते तुम्हाला. तसं तुम्हाला ह्याच्यावरून कळेलच थंबनेलवरून. बट मी चालले गणपतीपुळेला. आत्ता मी निघाले तर पोचेन मला वाटतं 7:पर्यंत. तिथून पुढे कसं, आणि हे माझं ट्रॅव्हलिंग काहीच फिक्स नाही आहे कसं म्हणजे फक्त ट्रेनची तिकीट आज सकाळी कन्फर्म झाली आहे नशिबाने. नाही तर मग मला असंच रँडमली चढायला लागलं असतं किंवा दुसरा कोणता ऑप्शन बघायला लागला असता. पण माझं आज जाणं हे कन्फर्म होतं. मी ह्याच्या पुढे पण अजून ट्रिप अशाच करत राहील. बट आय एम एक्सायटेड. भूक लागली आहे. बघू. माझी बॅग तिथे वनवानी पडली आहे. मी साईडला ठेवून आले बिकॉज कोण नाही बघायला. म्हणून मी जवळच बसले. ही तिकीट आज सकाळी कन्फर्म झाली आहे. सो मला आत्ता रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी तर काही टेन्शन नाही. पण तिथून पुढे कसं जायचं ते मला बघावं लागेल तिथे गेल्यावर. आणि त्यानंतर कसं निघायचं आहे किंवा कधी निघायचं आहे ते सर्व संध्याकाळी जाईल. सो बघू आता. ट्रेन नाही सो चालू झाली आता. तुम्ही बघू शकता मी आत्ता जस्ट उतरले रत्नागिरी प्लॅटफॉर्मवर. आता लेट्स सी
इथून मला कुठे जायचं आहे. सो आता मी आले रत्नागिरी स्टेशनवर फायनली. खूप छान आहे इथे, म्हणजे हे स्टेशन अजिबात असं गावच्या सारखं वाटत नाही जर तुम्ही बघितलं तर. आता इथून मला शोधायचं आहे की मला माझ्या डेस्टिनेशनला कोण नेऊ शकेल. आता माझी ट्रेनची जर्नी ही इतकं रत्नागिरीपर्यंत तर चांगली होती, पण इथून पुढे काहीच प्लॅन नाही आहे. सो मी शोधते. आणि आत्तापर्यंत म्हणजे ह्या रूटपर्यंत मला सेफ होतं, बिकॉज माझी तिकीट पण कन्फर्म होती. पण मला कळलं आहे की आता रात्रीची माझी जी ट्रेन असणार आहे की नसणार आहे माहीत नाही. बट जिचा मी विचार केलेला ती तर तिकीट माझी कॅन्सल झाली आहे. सो आय हॅव टू फाइंड सम अदर ऑप्शन्स. लेट मी आस्क समवन. गणपतीपुळेला कुठून जाणार? किती वेळ लागेल? 1 तास. शेअरिंग आहे का? मग म्हणजे 700 किलोमीटर. सॉरी 700 रुपये. किती किलोमीटर आहे? असं काही शेअरिंग वगैरे नाही ना? बस वगैरे जाते? कमी नाही का काय काका? अजून एकाला घ्या ना. कोणतरी येईल ना. बात तो सही है. तसं नाही हो. हॉटेल नाही, मला मंदिरात जायचं. बस कुठून आहे? हा स्टँड इथून किती आहे? तिथून परत पुढे. बेकार है भैया, मैं तो टूट गया. किती वाजेपर्यंत चालू असेल काका मंदिर? 9. इथून स्टेशन पासून बस स्टँड एवढं लांब आहे? 9 किलोमीटर. रेल्वे स्टेशन आहे ना, हा MIDC एरियात आहे. कसं झालं, ज्या वेळेला सिटीमध्ये जागा मागत होते ना रेल्वेच्या वेळेला, त्या खालच्या लोकांनी जागा दिली नाही. नंतर कसं झालं, इकडच्या MIDC एरियात त्यांनी जागा दिल्यामुळे ना स्टेशन आउट साईडला राहिलं आणि हे आउट साईडला राहिलं. सो आत्ता मी आले आरेवारीच्या इथे. तुम्ही बघू शकता व्ह्यू. खाली माणसं पण आहेत. मी त्या ऑटोवाल्या काकांना विचारलं आपण 1 मिनिट थांबूया का? तर ते बोलले तू थांब 5-10 मिनिटं थांब, तुला जे काय करायचं ते कर, आपण निघूया आरामात. सो हा बीच बघा किती मस्त आहे गाईज. इथे मी लास्ट इयर पण आलेले. आणि इथून तुम्ही पुढे गेलात ना तर तुम्हाला
ते बघा तिथे खाली जो एरिया आहे तिथे वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे, वॉटर स्पोर्ट्स वगैरे, आणि रोप क्लाइम्बिंग पण आहे. रोप क्लाइम्बिंग नाही, काय बोलतात त्याला, जे रोपने आपल्याला घेऊन जातात ना ते आहे, त्याला काय बोलतात मला आठवत नाही, पण मी ते केलेलं. अँड फन, म्हणजे मला तेवढी मजा नाही आली जेवढी यायला पाहिजे, बट ठीक आहे, म्हणजे तुम्ही करू शकता. मी याआधी पण आले, हे माझं सेकंड टाईम आहे कोकण. जस्ट मला ह्या महिन्यात 1 वर्ष होईल येऊन, आणि मी इथेच आलेले, म्हणजे तेव्हा पण. इथून तुम्हाला आरेवारेची म्हणजे वॉटर स्पोर्ट्स वगैरे काय करायचं असेल तर तिथून एंट्री भेटेल. आणि इथून माझं पॉईंट आहे, इथून ते चालू होतं रोडचं, आणि दॅट इज दी एंड. म्हणजे हे जे आहे इथे जाऊन तुम्हाला ते सोडतात. म्हणजे तुमचा वेट वगैरे असेल तर तुम्ही एन्जॉय करू शकता, बट म्हणायला गेलं तर माझी राईड खूपच स्लो होती. म्हणजे मी वेट असून पण मी मध्ये जाऊन थांबलेले म्हणजे राईड चालू होती, बट मी स्लो चाललेले, तर मला एवढं मजा नाही आली. बट हां, जो एक तुम्हाला वरून सिनियरिया भेटतो बीचचा, तो ॲटलिस्ट तुम्ही एन्जॉय करू शकता. भले तुमची राईड स्लो असू दे, फास्ट असू दे, पण जो व्ह्यू तुम्ही वरून बघता, वॉटरच्या वरून, पाण्याच्या वरून, तो खरंच मजा घेण्यासारखा आहे. आता आम्ही निघू इथून. इथे सनसेट व्हायला आलाय, बोट बघा. आता बोलतील ह्या वयाला 5 मिनिटं दिली तर ही फिरते मस्त आहे की ऑटो सोडून वगैरे. ऑटो कुठे मला पण माहीत नाही, पण खूप चांगले काका भेटले मला ऑटोला. ॲटलिस्ट ते मला चांगली इन्फो पण देतात, गाईड पण करतायत कुठे कसं काय आहे. ॲक्च्युली तुम्ही STने आलात तर तुम्हाला जास्त म्हणजे बोलतात ना रिजनेबल पडेल. ऑटो थोडी कॉस्टली आहे, बिकॉज 700 रुपये ते बोललेत. आता 700 बोललेत, मी बार्गेन करून जायचे यायचे 1000 बोलले त्यांना. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. बट तुमच्यासोबत जर कोण एखादं अजून असेल तर तुम्हाला ही पण खूप रिजनेबल पडून जाईल. कारण तुम्ही STने ट्रॅव्हल करता आणि इथे येऊन तुम्ही कारण आता बघा, जर मी STने आले असते तर मला हा एक्सपिरियन्स भेटला नसता. बात तो सही है. आणि सेकंड थिंग म्हणजे जो बाय रोड STचा प्रवास आणि ऑटोचा प्रवास, खूप ऑटो म्हणजे चांगली ऑटो आहे ना, सो आय डोंट माइंड टू पे. बिकॉज जर मी STमध्ये बसले असते तर आत्तापर्यंत माझी हालत, कारण मला ऑटोमध्ये पण फील होत होतं उमदल्यासारखं. बिकॉज मी काय खाल्लं पण, म्हणजे मी म्हणूनच काय खाल्लं नाही सकाळपासून. अच्छा. कारण मला गरगरल्यासारखं पण होतं आहे, चक्कर येते. आणि तर मी STमध्ये बसले असते तर माझं जाणं मुश्किल असतं, म्हणून मी ऑटो प्रेफर केली. भले 200-300 रुपये जास्त जाऊ दे, बट इट्स अ सेफ. आणि आपल्याला रिटर्न पण जायचं आहे ना, सो चला आता आपण जाऊया. सो आता आरेवारे सोडतोय आणि इट्स ब्युटिफुल. ऑलमोस्ट सनसेट होत आला आहे. आता 10 मिनटं थांबलो असतं तर सनसेट पण दिसला असता, बट ठीक आहे, आपल्याला पुढे पण जायचं आहे. कदाचित हा सनसेट जर दिसला तर मला गणपतीपुळेचा सनसेट भेटेल, नाही तर मग गणपतीपुळेचा बीच बंद होऊन जाईल. सो आय एम सॅक्रिफाईंग दिस, बट आय एम थँकफुल ऑल्सो की मला हा व्ह्यू बघायला भेटला.